सो हाय गाइस, गुड इवनिंग। सो आज मेरा ब्लॉग मराठी में रहेगा, तो शुरुआतच मराठी। शुभ संध्याकाळ। तर आज आमच्या गावात आमची सोमजाईची पालखी आहे, म्हणजे स्वयंभू सोमजादेवी आज पालखी सोहळा आज आहे। तर आम्ही काल का आलो ना, सकाळी झालो आम्ही इथे। काल आम्ही जरा ते आमच्या दहावीचा फॉर्म भरत होतो, त्याच्यामध्ये सगळं बिझी होतो, त्याच्यामुळे काल आम्हाला यायला भेटलं नाही। तर आम्ही सकाळी झालो, तर सकाळी थोडी ती तयारी करायची होती नॉर्मली। 2 दिवस घरात कोण नव्हतं, तर साफसफाई चालू होती। तर बाकीची आमची तयारी होती। मग घरी आम्ही ज्यूस, पाण्याच्या बॉटल, ज्यूस वगैरे हे सर्व ठेवतो नॉर्मली। तर आता ते आपण सगळं रेडी करून ठेवलेलं आहे। इथे हे भरून ठेवलं आहे, हे बघा, इथे ज्यूसच्या बॉटल आहेत, हे थंड करत आपण ठेवलेलं आहे। आता थोड्याच वेळात आपली, म्हणजे किती वाजले, 4:45, म्हणजे 4-4:30च्या दरम्यान आपली पालखी निघणार आहे। तर आपली पालखी अशीच येणार आहे। नॉर्मली आपलं इथं ज्यूसचं सेंटर आपण, म्हणजे ज्यूस आणि पाणी इथेच ठेवणार आहे। तर आता चला, तर आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे। आता आम्ही जातो मंदिरामध्ये, जे पालखीची पण बघा यावर्षी काय युनिक पालखी बनवलेली आहे, ती तुम्हाला एक सीन दाखवतो। आणि तर बाकी तुम्हाला पुरं मागच्या वेळी तुम्ही बघितलंच आपल्या गावात कशी पालखी फिरते, ते तुम्हाला काय असं सांगायची तर गरज नाही। पण जे आता नवीन आपले सबस्क्रायबर आहेत, जे नवीन बघणार आहेत, त्यांच्यासाठी थोडीशी आज आमची पालखी निघाली, पूर्ण गावामध्ये फिरणार, संपूर्ण गावात फिरून मग आमच्या वापस मंदिरामध्ये येणार। त्या सर्व तुम्हाला दिसेल, आणि काय असतं ते एन्जॉयमेंट आणि धमाल पोरांची आमच्या, ते पण तुम्हाला दिसेल। मागच्या वर्षी तुम्ही ब्लॉग बघितलंच असेलच, कशी एन्जॉयमेंट झाली होती। यावर्षी पुन्हा पण काहीतरी आज पण ती पालखी होती मागच्या वर्षीची आणि यावर्षी फरक म्हणजे युनिक आहे थोडीशी आज यावर्षी पण, ते पण तुम्हाला दाखवतो। मी बोलत नाही आहे, मला थोडंसं आता जस्ट मला व्हिडिओ आलेला आहे, पण मी सांगून बघा, तुम्ही स्वतःहून बघा, मजा मस्त तुम्हाला मजा येईल। आणि जी आमच्या मुलांनी जेवढी पालखी बनवली, जे डेकोरेशन केलं, त्याने मेहनत घेतली, खूप मेहनत घेतली, रात्रभर ते बनत होते। बघा त्यांची कसा होते, मेहनतीचा रंग आलेला आहे, तेव्हा तुम्हाला मस्त दिसेल त्या पालखीचा। सो गाईस, तुम्ही आता बघितलं ना मला, हे बघा ही पालखी, बोला ना मागच्या वर्षी यावर्षी डिफरंट पालखी, म्हणजे जो आमचा, अरे हा आमचा पियांक पण आलेला आहे। तुम्ही काय मी आपलं मंदिर बघितलं आहे, स्वयंभू सोमजाई मंदिर समजले, तो गाईस तुम्ही बघू शकता पालखीचं डेकोरेशन आणि फोटोग्राफ मस्त की चालू आहे यांचा। सेम जो आमचा मंदिर आहे, सेम तसंच मंदिर हा पालखीच्या वरती बनवलेला आहे, एकदम डिक्टो बोलत ना, डिक्टो म्हणजे पुढचं आणि मागची बाजू पण बघा तुम्ही, ही मागची बाजू आहे सेम, म्हणजे काही फरक नाही आहे। आणि हे आमचे जे कलाकार आहेत ना बनवणारे, कुठे गेले, आणि हे भजन मंडळी आमची, अजून यांचं भजन सुरू झाला नाही आहे। तशीच पालखी पूर्ण गावात फिरून आल्यानंतर सगळं जेवण असतं आमच्या इथे आपल्या गावकीला। तर आमचे जेवण बनवलं बघा, भजी, मिरची भजी, हां हां हां, थोडा काम पुसतो का, जे त्याला चिकना दिसेल, कोण दिसेल लगेच कोणतरी, बरं हा गोर झालं। तर आता भजी चालू आहे, राईस, आमचे आचार्य आज गणेश दादा आणि आमचे ब्रदर आहेत, तर राईस टाकलेला आहे। मग हे बघा ऑलरेडी मिरची भजी आहे, आणि बाकीचं अजून चालूच आहे, भाजी बिजी आता थोडे बनवतील, पूर्ण होईल जाईल। सो गाईस, आता पालखी आलेली आहे घराजवळ इथे, तर पोरं पण आपली सगळे तयार आहेत। सो आपण पालखीसाठी म्हणजे पोरं येतात, सगळं ताण वगैरे लागेल, पाणी आणि कोल्ड्रिंक सर्व ठेवलेलं आहे ते, जस्ट थोड्या जवळ बाकी आहे। जसं आमचं आरतीचं ताट पण रेडी आहे। सो गाईस, आपली पालखी आता आपल्या दाराजवळ होते, आता याच्या जवळ होती, आपल्या रुपेशच्या जवळ होती। सो ओ ऋषी, हॅलो तर गाईस पालखी आलेली आहे, तर पालखीची आरती बोलत आहे।
आमचे यांचे पाय पण धुवून झालेले आहेत. अशी आमची प्रथा नॉर्मली पालखी उचलण्याचे पाय धुवा लागतात म्हणून. तर झाले आता ते ओरड झाले. आता पुढे पालखी ते घेऊ का पुढे घेऊ. तो गाईच आता जेवढं आम्ही ज्यूस बॉटल्या सगळ्या दिलेल्या फेकलेल्या होत्या त्याचा जमा करून वापस आम्ही दुसऱ्या ठिकाणी फेकून देणार. कारण की सगळं स्वच्छ केलेलं बरं पडतं. कारण की नुसताच पसारा ठेवून फायदा नाही. रस्ता आपलाच आहे. तर आम्ही हे दरवर्षी आमचं सगळं दरवर्षी असतं आमचं हे. आपलं लगेच जेवढं बाटल्या गेले फेकलेलं आहे तेवढ्या आपण जमा करून एका ठिकाणी फेकून देऊ म्हणता. तर बऱ्यापैकी जेवढं आम्ही आणलेलं होतं तर ऑलमोस्ट सगळं संपलेलं आहेत. तर उशी का हम लोग अच्छा लगता है. जेवढं वेस्ट नाही गेलं काहीच. तर आता आम्ही देवीची मी नाही माझी बायको ओटी भरते. आशीर्वाद दे ग. सगळ्या सगळी सत्यनारायणची पूजा पण होती मस्तपैकी. आता सध्या कोणी नाही सर्व पालखीला गेलेले आहेत. त्याचं मंदिर आता आम्हाला एकदम खाली भेटलेलं आहे. पाया पडत हवं एकदम ओटी भरायला. तर सगळे पालखीच्या मागे पूर्ण गाव आता पूर्ण फिरणार आहे. आता आपण तिथंच निघालो आहे. त्यांची मॅडम आता सत्यनारायणची पाया पडते. तर आता मस्तपैकी जाओ पालखीला. सध्या आता बड़े भाई की इधर भी कुछ नाश्ता विश्ता रखा है उधर जाने का है. और जो हम लोग का हनुमान मंदिर है उसको हम हनुमान नाका बोलते हैं. तर तिथं पण आता आम्हाला जायचं आहे. आता चला आता तिथंच जाऊ सध्या आता आपण डायरेक्टली. हे आमचे नौजवान तरुण मंडळ आणि नौजवान आहेत. जैसे आप देख रहे हो आज हमारे गांव में ना 2 ढोल हैं. और एक टाइम में हमारे रोड में आज 2 ढोल है सब. तो गाइस कुछ यूनिक है कुछ नया है. बोला कुछ नया है तो वही आप देख रहे हो. आप देख रहे हो नॉर्मली काहीतरी युनिक आहे. म्हणजे एकदम यावर्षी काय वेगळंच केलेलं पोरांनी. वा तो काही बघत असते यावर्षी नॉर्मली काय डेकोरेशन जे आहे हे पण बघितलं डेकोरेशन. आणि हे जे आहे युनिक म्हणजे ना एक वेगळं काहीतरी केलेलं आहे. सर्वात वेगळं काहीतरी एकदम मस्त केलेलं आहे. तो गाइस तुम्ही बघता ना मध्ये फुल एन्जॉयमेंट आहे. आणि हाच तो आमचा हनुमान नाका मंदिर आहे जे हनुमान नाकामध्ये समजता. इथे आमची पालखी आहे. कमीत कमी ते 15 मिनिटं 20 मिनिटं थांबते. आणि तसं तिथे इथे सगळं तुम्हाला बघा हे जर पण केलं सारखं तुम्ही मी दाखवतोय. हे जे केलेलं युनिक केलेलं आहे म्हणजे काहीतरी एक वेगळं म्हणजे एकदम बंधन असं वाटतोय. स्वतः आई भक्तांना दर्शन द्यायला आलेले आहे. म्हणजे हा प्रत्येकाने दाखवलेला आहे. बोललं एन्जॉयमेंट एन्जॉयमेंट आहे.
गाईस आता आमच्या जुन्या घरी इथं आलेले आहे आणि तिथे पण आमचा एक नाश्ता ठेवलेला आहे. नाश्ता समोसे समोसे ठेवले आहे. जेवढे थांबून येतात नाश्ताच पाहिजे म्हणून समोसा नाश्ता ठेवलेला आहे. तो गाईज आता चालेल चालेल तू तुमचा पिक्चर असणार आपल्या सगळे पालखीला काय म्हणजे आहे हो अरे काय पालखीला कुठे काढतो पालखीसमोर काढतो प्रवास सो गाईस क्लायमेट हा चेंज झाला पूर्ण असं वाटतं पूर्ण पाऊस पडणार आहे आणि पाऊस जर पडला तर फुल धमाल होणार आहे. नंतर तुम्हाला सांगा पाऊस पडला आता थोडा रिमझिम पाऊस चालू आहे. आमची मामी म्हणते मी बिनकामाची बसलेली आहे तर आता काय बोलीला बरं रेकॉर्डिंग चालूच आहे ब नको घेऊ रेकॉर्डिंग रुपालीला घे अजून काहीच ती उपाला वा ठेवती वाणी उपाला व आता सगळे जरा रेस्ट करत आहेत तर नॉर्मली आता सगळी पालखी तर पुढे गेले आता हे लोक इथं रेस्ट करतात. काय सगळी बघता पेट्रोल टाकले काही अभी एक राऊंड मारून झालं आहे अजून 4 राऊंड मारायचे आहेत. एक राऊंड पूर्ण झालेला आहे. तर काही जेवण सुरू झालेलं आहे आता सगळे पंगत बसले जेवणाची आमची. नवीन माणूस आपला जेवण वाढतोय आहे ना संकेत पाटील हा अरे हा आपलाच माणूस हा वाटत कोण दुसरा नवीन माणूस आपलाच माणूस हा. पाणी पाणी राईस पाणी आणि एक कोण आहे राईस ये दाल वाला ये सब्जी वाला लुक ॲट दॅट बॉय ह्याला म्हणतात काहीतरी मेहनत है ना ह्याला मेहनत म्हणतात. हा शिवम लाडू लाडू खाना पडेगा एक बार. त्याच्यात आम्ही आमची दुसरी पंगत बसलेली आता. अरे बाबा यार पापड सगळं आहे बघा. भाजी मध्ये आपला जेवणामध्ये काय काय दिलं आहे. मिरची आहे मिरची चवळीचा भाजी चवळीला गुलाबजाम अँड लाडू अँड डाळ भात अँड पापड अँड लोणचा लोणचा नहीं मिला तो लोचा तू लोचा करता इसलिए तेरे को हम लोणचा नहीं दिया है. ओके थँक्यू. लोचा नहीं रुक इसलिए नहीं तो लोणचा खाएगा तो लोचा करेगा. चट गुलाबजाम कसे आलेत. अरे गुलाबजामचे कसे आले ते. गुलाबजामची टेस्ट एकदम मस्त आहे. मस्त आहे ना. एक वेळ टेस्ट करून बघा. नक्की कोण टेस्ट करणार. नक्की आता कोण नाही तर मीच टेस्ट करून बघा बघा टेस्ट करून बघा.
चांगली टेस्ट चांगली आहे. ते चांगले ना. हा पण गुलाब बघा बघितला अख्खा डबा यांनी खाली गेलाय. एकट्याने अख्खा डबा खाली गेला म्हणजे स्वतःनी खाल्ला नाही हो. आणि लोकांना एवढं आवडलेत एवढे ना. संपले. लाडू पण आहेत पण लाडू पण घेत नाही, सगळे गुलाबजामच घेतात. अजिबात नाही. नाही मागच्या वेळी आपण बरोबर इथे अहो तू थोडी आली यावेळी तू आलीस का नाही मग यावेळी तू आलीच नाही आहे मम्मीला घेतलंच नाही आता आली आता मामीला हा अरे तू काशी आया नाही काला बिला तोंड नाही दिसत. अरे नाही रे मामी तू बस क्या यार एकदम पोरगी झाली. ते बघ. हे अभिषेक दिला का त्याला करायचा दिला अभिषेक कर मामीने एवढी मोठी गाडी घेतली हे पार्टी दिली मामीनी आडा भेटला का ते सांगा. अजिबात अजिबात मामी पार्टी दिलीच नाही पेढा कशाला द्यायचं गाडीचं? मग? त्याचं बरं झालं. हा, मग विषय विषय हारच आहे. हा? माझी गाडी घरी कशी थांबून घ्यायची तर पेढा ते पैसे. अरे यांना बोला पेढा खा, पेढा दे. अरे आम्ही खाल्लेले लाडू खाल्ले ना तर ते लाडू ते पालखी झाली